नमस्कार मंडळी, सुप्रभात. स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. पर्यटक म्हणून कोकणात राहणं आणि कायमस्वरूपी राहणं याच्यातला फरक या विषयावर मी जो व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओवरती आपल्या सगळ्यांचा मिळालेला उदंड प्रतिसाद आणि मुख्य म्हणजे माझा पहिला व्हिडिओ ज्याच्यावरती लोकांच्या भरभरून कमेंट येत आहेत. खास करून जी लोक कोकणात राहतात किंवा कोकणात राहू इच्छितात, ज्यांना कोकणाचं आकर्षण आहे, त्यांच्या भरभरून संमिश्र प्रतिक्रिया त्या व्हिडिओवर आलेल्या आहेत आणि 80 ते 90% पॉझिटिव्ह कमेंट आहेत. याचा खूप आनंद आहे. शहरात राहणारा एक माणूस म्हणून ही गोष्ट मला खूप सुखावणारी वाटली की कोकणाबद्दल जी माझी मतं आहेत किंवा कोकणात राहताना मी जे अनुभव घेतले किंवा जे विचार मी गेल्या व्हिडिओमध्ये मांडले त्याच्याशी सहमत होणारे किंवा तसाच विचार करणारी खूप लोक या जगामध्ये आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपणच विचार करतो आहे, खरंच वेडेपणा नाही ना, तर असा विचार बरीच लोक करतात. हे बघून मला खूप समाधान वाटलं. पण त्या व्हिडिओची एकंदर प्रोग्रेस बघत असताना पुढचा व्हिडिओ कुठला बनवायचा हे चालू होतं डोक्यामध्ये विचारायचे. आणि काल एक कमेंट आली, त्या कमेंटला अनुसरून मला वाटलं की आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवायला हवा. ती कमेंट अशी होती की कोकणात जर स्थायिक व्हायचं असेल तर तिथे शेती म्हणजे पहिलं तर नोकरीधंदा, शेती की स्वतःचा व्यवसाय, या कुठल्या गोष्टी पर्याय ठरू शकतात जर आपल्याला कोकणामध्ये स्थायिक व्हायचं असेल तर. आता सगळ्यात पहिले मी काय करतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर लांजामध्ये आम्ही जे घर बांधलं आहे त्या घरात गेल्या 2 वर्षातला आमचा जो काही अनुभव आहे तिथल्या लांजातल्या परिसरातला, तर ते वातावरण बघून जे काय माझं ऑब्झर्वेशन आहे त्यावरून मी थोडंसं इथे ॲनालिसिस करायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे यातलं मी काही करीन भविष्यामध्ये किंवा नाही या गोष्टी नंतरच्या आहेत, पण एक ऑब्झर्वेशन आणि एक कुतूहल म्हणून ज्या गोष्टी माझ्या नजरेस पडल्या, ज्या मला खूप विचार करायला लावणाऱ्या आहेत. कोकणात जर आपल्याला सस्टेन करायचं असेल तर यातल्या काही गोष्टी अडॉप्ट करणं गरजेचं आहे असं वाटलं मला. तर त्या काही गोष्टी तुम्हाला तुमच्यासमोर मांडायचा एक प्रयत्न आहे. तर पहिले तर मी IT मध्ये असलेले आहे आणि माझं परमनंट वर्क फ्रॉम होम आहे. त्यामुळे कोकणात जाणं येणं माझं जे असतं ते मुलांच्या शाळेच्या शेड्यूलवरती असतं सगळं. म्हणजे ती एक डिपेंडन्सी आहे. मुलांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा आम्हाला गावाला जायला मिळतं. माझं जॉबचं काही हे नाही, डिपेंडन्सी नाही आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. आणि गावाला इंटरनेटची सुविधा आता आलेली आहे, वायफाय घरी घेतलं आहे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम सुटला आहे. त्यामुळे तो एक इश्यू सध्या तरी माझ्यासाठी नाही आहे. आता भविष्य आमचं आम्ही जर कोकणात बघतो आहे तर काही गोष्टींचं आपल्याला अप्रूप वाटतो किंवा तिथल्या स्थानिक लेवलला काही गोष्टींचा आपल्याला हेवा वाटतो ना, किंवा आपण एक ऑब्झर्व करत असतो की ही लोक हे कसं करतात, आपण या जागी असतो तर काय केलं असतं. तर अशा काही गोष्टी गेल्या दिवसापासून मी म्हणजे गेल्या काही 1-2 वर्षापासून ऑब्झर्व करतो आहे. तर त्यातली एक मोजकी उदाहरणं म्हणून तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न आहे. तर पहिला मला प्रश्न होता की शेती. तर नक्कीच कोकणामध्ये ज्यांची स्वतःची जागा आहे त्यांनी शेतीवरती फोकस करायला काहीच हरकत नाही. फक्त कोकणातला सध्याच्या घडीचं असमान वातावरण, पाऊस तर असतोच कोकणामध्ये, पण जे क्लायमेट चेंजेस आहेत ते आणि तुमचं वाढत्या आर्थिक गरजा याचा विचार करता पारंपरिक शेतीमधनं थोडंसं बाहेर येऊन वेगळ्या प्रकारचा विचार करणं गरजेचं आहे. आता जी लोक कोकणात राहतात, ज्यांची कोकणामध्ये शेती आहे किंवा जागा आहे बागायती, त्या लोकांना या गोष्टींची आता बऱ्यापैकी जाणीव झालेली आहे. आणि जी लोक इतकी वर्ष कोकणामध्ये समजा काजू, आंबा याचं उत्पादन घेत आहेत, तर त्या लोकांना नक्कीच याचं नॉलेज आलेलं आहे किंवा त्यांना गमक तरी कळलेलं आहे की आपण काय बदल करणं गरजेचं आहे. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की जागा असलेली लोकंसुद्धा त्यातली 50-60% लोक नोकरीसाठी मुंबई, पुण्याकडे आहेत स्थायिक. त्यामुळे मनात इच्छा असूनसुद्धा त्याच्यामध्ये काही त्यांना हात घालता येत नाही. जागा पडीक आहे बरीचशी, किंवा जी आहे वडिलोपार्जित वाडवडिलांनी करून ठेवलं ते आपलं राखायचं, एवढंच त्यांचं चालू आहे. त्याच्यामध्ये पुढे ग्रोथ करायचं काही त्यांना हे मिळत नाही आहे, चान्स मिळत नाही आहे. आणि जी लोकं तिथे राहत आहेत
ज्यांनी आतापर्यंत म्हणजे बागायती शेती व्यवस्थित सांभाळलेली आहे, त्यांना हे जमतं आहे बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये नवीन नवीन एक काय म्हणू आपण, आजूबाजूच्या आता कृषी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या ब्रांचेस तिकडे ओपन झालेत. त्यांचा शेतकऱ्यांना योग्य तो सपोर्ट मिळतो. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती लोक चांगली प्रगती पण करत आहेत. तर नक्कीच ज्याची जागा आहे त्यांनी कोकणामध्ये काही प्रयोग करायला हरकत नाही. लेबरचा प्रश्न आहे तो स्थानिक लेवलला आपले कसे संबंध आहेत वाडीतल्या लोकांशी, आणि त्यांना आपण पुढे काय स्वप्न दाखवतो आहे आपल्या या शेतीवाडीतल्या विजनमधनं, त्याच्यावरती तिथली स्थानिक लोक काय तुम्हाला म्हणजे कशी तुम्हाला सपोर्ट करतात ते सगळं अवलंबून आहे त्याच्यावरती. हे शेतीचं झालं. तर मी हे जे माझे स्टेटमेंट देतो ते ॲज अ थर्ड पर्सन म्हणून देतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावे. अजून मी या कुठल्याही याच्यामध्ये डायरेक्ट उतरलेलो नाही आहे. पण एक कोकणामध्ये मूळ गाव माझं संगमेश्वर जवळ परचुरी, आजोळ माझं चिपळूणच्या जवळ मालदोली, वडिलांचं गाव गोवाघर, मामाचं गाव रत्नागिरी सिटी, सासूरवाडी पण रत्नागिरी. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये जवळनं ऑब्झर्व करायची मला आजपर्यंत संधी मिळालेली आहे गेली काही वर्ष. तर त्यातलं एक ऑब्झर्वेशन झालं शेतीचं. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, मुख्य म्हणजे नारळाला विसरून कसं चालेल. तर आंबा काजू ही कोकणाची सीझनल ओळख आहे, पण नारळी पोपळीच्या बागा ही कोकणाची पारंपरिक एक बरगतचं कोकणाची अशी एक लहानपणापासून आपल्याला ओळख करून देण्यात आलेली आहे. आणि नारळी पोपळीच्या बागा, पोपळी विशेष करून समुद्रकिनारीच्या भागामध्ये पोपळीच्या बागा होतात. पण नारळाला तसं काही लिमिट नाही आहे. म्हणजे समुद्रकिनारी चांगलाच होतो, कातळावर सुद्धा होतो. म्हणजे कोकणामध्ये जिथे कुठे तुम्ही लावाल तिकडे नारळ जगू शकतो. सध्याची परिस्थिती अशी आहे की लोकांच्या बागाईमध्ये नारळाची झाडं आहेत, पण कोकणातल्या माणसाचं नारळाच्या मार्केटवरती अजिबात नियंत्रण राहिलेलं नाही आहे. म्हणजे सांगायची गोष्ट अशी तर काय ते देवदेवस्की आणि गाराणी घालून नारळ संपलेत, आणि गणपतीला मोदक करायला नारळ उरलेले नाहीत, अशी परिस्थिती यावर्षी होती. म्हणजे 40-45 रुपयांनी कोकणातला माणूस जर नारळ विकत घेत असेल, ते पण केरळचे नारळ त्याला विकत घ्यायला लागत असेल, तर खरंच इथली संधी कोकणातल्या माणसांनी शहराची गरज आहे. तर हा एक मेन मुद्दा आहे. आणि हल्ली काय नारळाच्या वेगवेगळ्या जातींवरती संशोधन होऊन नवीन नवीन जाती डेव्हलप झाल्या आहेत. त्यामुळे 10 वर्ष 12 वर्ष वाट बघायला लागेल झाड लावल्यानंतर, अशी काही परिस्थिती नाही आहे. बऱ्याच प्रकारच्या जाती आल्या आहेत नारळाच्या. तर याचा एक विचार जी बागायती शेती आहे ती लोक नक्कीच करू शकतात. मेन म्हणजे सांगायचा पॉईंट हा आहे की आता मुंबईत किंवा शहरामध्ये राहणारी बरीच लोक रिटायरमेंट जवळ आली की असं विचार करतात की आम्हाला झाडांची आम्हाला आवड आहे, गावाला जाऊन एखादी शेतकी जमीन घ्यायची किंवा छोटीशी एक 3-4 गुंठ्याची जागा घेऊन तिथे मस्त बाग वगैरे करूया, नारळाची झाडं लावूया, आंब्याची झाडं लावूया, फणस लावूया. ते आम्हाला या सगळ्याची आवड आहे. आणि असं केलेली लोक पण आहेत, म्हणजे की गावाला जाऊन त्यांनी चांगली बाग डेव्हलप केलेली आहे. तर यातल्या बऱ्याचशा लोकांच्या बाबतीमध्ये फॅक्ट हे आहे की स्वतःच्या रक्ताचं पाणी करून त्यांनी झाडं मोठी केली आहेत. आता त्या फणसाला फणस लागत आहेत, नारळाला नारळ लागत आहेत, आंब्याला आंबे लागत आहेत, पण ते खायला ती लोक तिथे नाही आहेत. ती लोक एका पॉईंटनंतर काय म्हणू आपण, स्वावलंबी आयुष्य त्यांना जमेन असं झालं, किंवा परावलंबी झाली आजारपणामुळे किंवा वयामुळे, किंवा परदेशातल्या मुलांकडे जाऊन सेटल झाली, किंवा त्यांची मुलं आलीच नाहीत आईवडिलांनी जे कोकणामध्ये वाढवलं आहे ते राखण्यासाठी. त्यामुळे ती झाडं एकटी पडली आहेत. या झाडांचा जरी विचार केला, म्हणजे त्या लोकांनी आपापल्या मेहनतीने मोठ्या केलेल्या झाडांचा जरी विचार केला, तरी तुमच्या स्वतःच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गरजा तुम्ही पूर्ण करू शकता. आधी फार जाऊन काय त्या ह्याच्यापासून तुम्ही काय प्रोडक्शन करू नका, म्हणजे खूप वरच्या लेवलचा विचार नाही आहे, पण तुमच्या झाडाला लागलेली फळं तुम्ही लोकल मार्केटमध्ये कोणाकरवी जरी पोचवू शकलात तरी तुम्हाला त्यातनं बऱ्यापैकी उत्पन्न आहे. पण
ते काय ते देऊन टाकायचं, ते एकदम निरपेक्षपणे देऊन टाकायचं. सेवाभाव आणि म्हणतो ना आपण परोपकारी वृत्ती, ती अगदी टोकाची आहे काही कोकणी लोकांमध्ये, की आम्ही झाडाला पाणी घातलं पण आमची काही अपेक्षा नाही झाडाकडे, अशा स्वभावाची माणसं आहेत, अशा वृत्तीची. पण आता झाड तुम्हाला जेव्हा देतं झाले तेव्हा तुम्ही ते खाण्यासाठी नक्कीच तिथे जायला हवं. तर याच्यामध्ये किती मटेरियल वेस्ट जातं आहे, म्हणजे प्रोडक्शन वेस्ट जातं आहे, हे आता कोकणात राहून आम्हाला कळतं आहे. यावर्षी जूनमध्ये आम्ही लांजामध्ये होतो. लांजामधनं येताना 2 दिवसांनी वटपौर्णिमेला आम्ही लांजातच होतो. तर वटपौर्णिमेला फणसाची शोधाशोध असतेच सगळीकडे, मुंबईमध्ये काय कोकणामध्ये काय. आणि ते 2च दिवस असतात जेव्हा फणसाला मार्केट येतं गावाला. तर मुंबईमध्ये तर चारखंडासकट फणसाची घरे विकले जातात नगावरती, 10 रुपये करा, 20 रुपये करा. तर आमचे शेजारचे काका आहेत, ते म्हणले की त्यांची मुलीने एका ठिकाणी भाड्याची रूम आहे त्यांची मुलीची, आणि ती जागा ज्या मालकाची आहे तो असं बराच मोठा प्लॉट आहे. तर तिथे आता भाड्याचे रूम पण सगळे रिकामे आहेत आणि मालक पण तिथे राहत नाही. तर तिथे एक विलायती फणसाचं झाड होतं. काका बोलले तिकडे मस्त फणस लागले, खायला कोण नाही आहे, तुम्ही जाताना 2-4 फणस घेऊन जा, आम्हाला पण पाहिजे, तर तुमच्या गाडीतनं आपण आणूया. तर त्यांच्याबरोबर गेलो तर अक्षरशः अख्खं झाड फणसाने लगडलेलं होतं. म्हणजे 100-150 फणस तर कुठेच नाही गेले. आणि पाऊस चालू झाला होता. काकांना म्हटलं आता हे आपण 4 फणस नेले, बाकीच्यांचं काय? काय नाही, बाकीचे फणस असे सडून पावसामध्ये गळून जाणार होते, कोण नाही फणस काढायला. तर ही म्हणजे काय, ते झाडाला सोनं लागलं आणि ते चोरायला चोर पण नाहीत आणि सोन्याला राखायला हे पण नाही, मालक पण नाही, राखणदार पण नाही, अशी अवस्था. हे असं बघितलं की खूप हे होतं. म्हणजे कोकणाने तुम्हाला दिलं आहे पण ते भरभरून घेण्याची तुमची कुवत नाही आहे, अशी जाणीव होते प्रकर्षाने. तर ज्यांची कोणाची कोकणामध्ये जमीन असेल, ज्यांनी बागायत वगैरे म्हणजे बाग वगैरे डेव्हलप केली आहे आणि ज्यांना बऱ्याच वर्षात जायला जमलं नसेल, तर त्यांना आग्रहाचं सांगणं आहे माझं की वर्षातनं 2-3 वेळा वेळ काढून तिथे जा, झाडांबरोबर वेळ घालवा. झाडं जेव्हा लागती झाली असतील तेव्हा त्यांच्या फळापानांचा, फुलांचा उपभोग घ्या, आपल्या नातेवाईकांमध्ये ते वाटा, तर खरा आनंद आहे. कोकणाला पण आनंद आहे की लोकांनी आपल्याकडे येऊन चांगला वेळ घालवला. तर हे थोडं एक इमोशनल सांगणं आहे. ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे आपले उत्पन्नाचे सोर्स पण शोधू शकतो या सगळ्या गोष्टींमध्ये. तर असे बघा तुम्हाला काय वाटतं याच्यामधनं.